विरारच्या नारिंगी आणि नायगाव जुचंद्र रेल्वे फाटकांवरील वाहतूक कोंडी लवकरच भूतकाळात जाणार आहे। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रखडलेली दोन्ही उड्डाणपुलांची कामे आता अंतिम टप्प्यात आली असून जवळपास 90% काम पूर्ण झाले आहे। नारंगी पुलाचे काम डिसेंबर अखेर तर जुचंद्र उड्डाणपूल जानेवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे। नायगाव पूर्वेतील जुचंद्र परिसरातील LC क्रमांक 9 या रेल्वे फाटकावर 1386 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे। पुलासाठी 40हून अधिक कॉन्क्रीट कॉलम उभे केले आहेत। गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे। तसेच दोन्ही बाजूंनी उतार रस्ते आणि रेल्वे परिसरातील बांधकाम वेगाने सुरू असून जानेवारीच्या अखेरीस पूर्णता साधली जाईल। विरारमधील नारंगी उड्डाणपूल 725 मीटर लांबीचा आणि 14 मीटर रुंद असून 24 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला जात आहे। मागील 4-5 वर्षांपासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे काम रखडले होते, परंतु आता अडचणी दूर झाल्याने काम वेगाने सुरू असून डिसेंबरच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे। नायगाव जुचंद्र आणि नारंगी भागातून रेल्वे मार्गिका जात असल्याने येथे फाटक बंद झाल्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती। वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची मोठी वर्दळ आणि वारंवार होणाऱ्या कोंडीचा त्रास नागरिक आणि प्रवाशांना सहन करावा लागत होता, तर रेल्वेचे वेळापत्रक देखील विस्कळीत होत असे। आता हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार असून वाहतुकीला गती आणि रेल्वे वेळेचे नियोजन सुधारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, विरार।